जय श्री कृष्ण. गीता ऑलिम्पियाड 2025 साठी हा श्लोक करत आहे. मी श्री चंद्रकांत कवडे. श्रीमद भगवत गीता या ग्रंथातील असे श्लोक पाहणार आहोत की जे श्लोक एकमेव आहेत, एका विशिष्ट अद्याक्षराने सुरू होणारे. त्यातला पहिला श्लोक आहे ई, दीर्घ ई अक्षराने सुरू होणारा श्लोक. हा एकमेव श्लोक असा आहे की ज्याचा अद्याक्षर दीर्घ ई आहे. हा श्लोक आहे अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 61. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. दुसरा अक्षर आहे ऋ, ऋषीचा ऋ. हा सुद्धा एकमेव श्लोक आहे. अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 4. ऋषिभिः बहुधा गीतैः छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. तिसरा अक्षर आहे ओ. ओ या अद्याक्षराने सुरू होणारा श्लोक आहे. अध्याय क्रमांक 8 मध्ये श्लोक क्रमांक 13. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. आणि आणखीन एक विशिष्ट असा एकच श्लोक आहे की ज्याचं अद्याक्षर आहे प्रणव म्हणजे ओम. हा श्लोक आहे अध्याय क्रमांक 17 मध्ये श्लोक क्रमांक 23. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. जय श्री कृष्ण.